परंतु नाताळ म्हणजे काय जर आम्हाला समजलं नाही तर कदाचित आमचा नाताळ इतर लोकांसारखा तो बनणार आहे. बायबल सांगतं की देवाचा पुत्र या जगामध्ये एका विशिष्ट उद्देशासाठी आलेला आहे, खास प्रकारचं ध्येय घेऊन तो जगामध्ये आला. परंतु येशूचं पृथ्वी तलावरचं आगमन कोणत्या कारणासाठी तो आला हे जर आमच्या लक्षामध्ये आलं नाही तर कदाचित आमचा सण साजरा करणं व्यर्थ जाणार आहे. आणि म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं की तुम्ही माझ्या अंगणात तुडवत येता, पण तो सणाचा मेळा हा देखील अधर्म आहे. सण साजरा करणं हा देखील एका अधर्माप्रमाणे बनणार आहे. मग आज परमेश्वराचं वचन आमच्याशी बोलत असताना तो नेमका कोणत्या उद्देशासाठी आला ते समजावून घेणं फार गरजेचं आहे. यशाचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. ज्याचं मी नाताळाकडे जातो त्याचं मला समजून घ्यायचं असतं की येशू ख्रिस्त आम्हाला कशासाठी दिला गेलेला आहे. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचं नाव इमॅन्युएल आमच्या सानिध्य देव असे ठेवेल. इमॅन्युएल बायबल सांगतं देव तुम्हाला स्वतः एक चिन्ह देत आहे. परमेश्वर चिन्हाच्या रूपानं त्या येशूला या जगामध्ये त्यानं पाठवलं. मग कशासाठी पाठवलं? 25 तारखेला आमच्या घरावरती तारा नव्हता म्हणून तारा लावावा, बाकीच्या लोकांना पण आकाशकंदील आहेत, मग आम्हाला पण एक आकाशकंदील लावा याच्यासाठी? का आमच्या घराला रंगरंगोटी केली जावी याच्यासाठी? का आम्ही नवीन कपडे घालावेत किंवा आम्ही फराळ करावं याच्यासाठी का? बायबल सांगतं येशू ख्रिस्त या जगामध्ये देण्याचा देवाचा उद्देश काय? इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. ख्रिस्ताला एका दिवसापुरतं एका विशिष्ट तारखेपुरतं मर्यादित न ठेवता शास्त्र सांगतं त्याला कायमस्वरूपी आमच्या संगती राहण्यासाठी दिलं गेलेलं आहे. कशासाठी येशू दिला? तर इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. त्यानं आमच्या बरोबर राहावं. ख्रिस्ताला आमच्या बरोबर कायमस्वरूपी राहण्यासाठी दिलेलं आहे. त्याला 2000 वर्षापूर्वी दिलं या जगामध्ये येऊन जाण्यासाठी नाही प्रिया, तो येऊन जाण्यासाठी आलेला नाही. शास्त्र सांगतं तो काल आहे, आज आहे आणि युगानुयुग असणार आहे. त्याची इच्छा आहे त्यानं कायम आमच्या संगती राहायला पाहिजे. परंतु आम्ही पाहतो कित्येक लोक या येशूला 25 तारखेपुरतं मर्यादित ठेवतात. जर तुम्ही बघितलं, आज जर तुम्ही चर्चमध्ये एक चक्कर मारली तर तुम्हाला कळेल चर्चमध्ये लिमिटेड खुर्च्या. आता आपल्याकडे तुम्ही दर रविवारी येतात ती गोष्ट वेगळी, पण काही ठिकाणात जर तुम्ही गेला तर त्यांच्या अजूनही खुर्च्या रिकाम्या आहेत. 25 तारखेला इकडून तिकडून धुवून पुसून गावाला गेले लोक सुद्धा येतात आणि ते म्हणतात का? कारण येशूला आम्हाला भेटायचं. कशाला भेटता? 2000 वर्षापूर्वी ऑलरेडी त्यांनी भेट दिलेली आहे. 2000 वर्षापूर्वी तो आलेला आहे आणि तो कशासाठी आला? त्यानं कायमस्वरूपी आमच्या संगती राहावं. इमॅन्युएल म्हणजे आमच्या संगती असणारा देव. आता प्रश्न असा आहे, खरंच येशू आमच्या संगती आहे का? खरंच येशू 25 तारखेला ज्याला आम्ही आमच्यामध्ये घेतलं, त्याने जन्म घेतला, त्याच्या जन्माचा उत्सव साजरा केला, परंतु आजच्या दिवसामध्ये तो आमच्या संगती आहे का? जर इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर असणारा देव, आमच्या बरोबर असणाऱ्या देवाची आम्हाला तपासणी केली पाहिजे. आज माझ्या बरोबर येशू आहे का? आणि जर आज माझ्या बरोबर येशू असेल ना, आम्ही ऐकलं, गाणं ऐकलं मग अशी नाही का, हालात बदल जाते हैं येशू तेरे आने से. जर येशू आला परिस्थिती बदलणार आहे. पूर्वी सारखी परिस्थिती राहणार नाही. येशू आला तर मार्ग बदलतो, येशू आला तर घरातली परिस्थिती बदलती. आणि येशू आमच्या बरोबर असला तर रोज तो आमच्यामध्ये सुधारणा करतो. सुधारणा ही येशूचं वैशिष्ट्य आहे. जर येशू आमच्या संगतीत, आमच्या जीवनात किती सुधारणा झाली. जर येशू आमच्या संगतीत, परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली. कारण इमॅन्युएल येशू त्याला आमच्या बरोबर घेऊन चाललो आहोत का? का देवाच्या वचनामध्ये जी 750 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली, तुमच्यासाठी बाळ दिला. देवाचे प्रिय लोक, तो येशू आमच्यासाठी दिला गेला आणि त्याला आमच्या घरात, आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी, कायमस्वरूपी त्याला तुमच्या बरोबर राहू द्या. रोज तुम्ही तपासलं पाहिजे, येशू माझ्या बरोबर आहे का? ज्याप्रमाणे तुमच्या घरातल्या वस्तू तुम्ही तपासता त्या पद्धतीनं तुम्ही येशूला तपासणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःचं आणि जीवन तपासता तसं तुम्हाला येशूला तपासणं गरजेचं आहे. आम्ही कधी कधी ज्यास आम्हाला कळतं की आम्ही आजारी आहेत आणि आम्हाला चक्कर आली तर आम्ही जातो आणि डॉक्टरला म्हणतो पहिले माझं बीपी चेक करा. म्हणजे आम्ही म्हणतो बीपी नॉर्मल आहे का, आत्मिक जीवनामध्ये येशू आहे का याची कधी तपासणी केली का माझ्यामध्ये तो कोरडेपणा आहे. येशू असल्याचं चिन्ह ज्या पद्धतीने मी पाहतो, इमॅन्युएल म्हणजे येशूला संगती घेऊन चालणं. आणि रोज आम्हाला चालायचं, एका दिवसापुरतं मर्यादित नाही, क्षणाक्षणाला आम्हाला त्याला तपासायचंय. लक्षात घ्या, ज्या दिवशी येशू तुमच्या संगती नसेल, ज्या क्षणाला येशू तुमच्या संगती नसेल, तो क्षण तुमच्यासाठी गंभीर क्षण आहे. तो क्षण तुमच्यासाठी धोकादायक क्षण आहे. तो क्षण आणि तो वाट पाहतोय. दत्ता मावशीने आमच्या साक्षी सांगितली, आम्ही निघालो आणि निघाल्यावरती एक गाडी आली, त्या गाडीने आम्हाला धडक दिली आणि एक साधी जरी धडक बसली तर माणसाचं काही पण होऊ शकतं. म्हणजे जर येशू संगती असेल ना तर आम्ही सुरक्षित आहोत. आणि त्या क्षणाला जर येशू आमच्या संगती नसला तर मृत्यू, बायबल सांगतं, येशू म्हटलं मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. जर येशू संगती आहे म्हणून आमच्याकडे जीवन आहे. तुम्ही रोज सकाळी उठता, येशूला चाचून बघा, रात्री माझ्यावर येशू होता म्हणून मी सकाळी जिवंत राहिलेला आहे. तुमच्यामध्ये तुमचं शरीर निरोगी तुमच्या गोळीनं तुम्हाला वाचवलं नाही. तुम्ही चांगलं खाता ती गोष्ट तुम्हाला वाचवत नाही. तुमच्या धनानं तुम्हाला वाचवलं नाही, ना तुमच्या घरानं तुम्हाला वाचवलं, ना तुमच्या शेजाऱ्यानं तुम्हाला वाचवलं, ना तुमच्या रक्षकानं, तुमच्या वॉचमननं तुम्हाला वाचवलं. वाचवणारा कोण आहे? इस्रायलाचा रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी सुद्धा घेत नाही, तो रात्रंदिवस आमचा पहारा करतो. येशू आमच्या संगती असावा. आणि कित्येक लोकांना त्याच्यासाठी येशू नको आहे. त्यांना येशू पाहिजे पण 25 तारखेपुरता. कशाला? खाना पिना और एन्जॉय करना, नाही का? 25 तारखेला बघा तुम्ही, मी कामाला होतो ऑफिसमध्ये, त्यावेळेस मला ते म्हटले, आता काय बाबा तुमचं नाताळ आहे. म्हणलं त्याच्यात काय असतं? नाही, तुमच्या नाताळाची मजा वेगळीच असते. तुम्ही छानपैकी गाणे लावता, मग तिथं ती सुंदर तुमची ती लाल रंगाची दारू असते आणि मग तुम्ही कपल्सने एकत्र नाचता आणि मग जोड्या जोड्या करून तुम्ही नाचता. किती तुमच्यामध्ये मजा असते. मी म्हटलं आमच्याकडे असला येशू नसतो बाबा. आमचा येशू आम्हाला उत्सवासाठी नाही, शास्त्र सांगतं तो मरण्यासाठी या जगामध्ये आला होता. देवानं आपला पुत्र या जगामध्ये यासाठी दिला की त्यानं आमची परिस्थिती बदलून टाकावी. इमॅन्युएल यासाठी दिला, तू आमच्या बरोबर राहावं आणि त्यानं आमच्यावरती अधिकार गाजवावा. आणि तुम्हाला माहिती का, ज्या दिवशी येशूचा जन्म झाला त्यास एका सुद्धा घरानं त्याच्यासाठी द्वार उघडलं नाही. सगळ्यांनी आपली दारं बंद केली. सगळ्या घराला ठाऊक होतं, येशू जर घरात आला तर घरामध्ये आम्हाला चिडीपचाप बसावं लागणार आहे, नाही का? येशू आला तर येशू आल्यावर एकदम शांत बसावं लागतं. साधा पाळक घरात गेला तर आम्ही इतकं दाखवतो की विचारायला नको, नाही का? घरातलं वातावरणच चेंज. पिक्चरच्या सीडी असतील तर लपून कुठं तरी ठेवणार आहे. घरामधलं अगदी तिथं जिथं वर्तमानपत्र असेल तिथं बायबल पण आम्ही ठेवणार आहे. एखादा वक्ता पाळक जर घरात गेला तर एवढं, येशू घरात असल्यावर तर सगळ्याच वस्तू गायब होणार आहेत. मग कोण असले येशूला स्वीकारणार आहे? कोण असले येशूला आपल्यामध्ये घेणार आहे? कोण असले येशूचा स्वीकार करणार आहे? म्हणून बायबल सांगतात सगळ्यांनी आपले दार बंद केली, कोणी पण येशूला जन्म घेण्यासाठी जागा दिली नाही. आता इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. येशू जर आमच्या बरोबर राहिला तर त्याच्या राहण्यानं आम्हाला काहीतरी फायदे होणार आहे. त्याच्या राहण्यानं आमच्याकडे काहीतरी घडणार आहे. वाचूया ते वचन पुन्हा एकदा, यशाचं पुस्तक 7वा अध्याय 14 वचन. याच तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचं नाव इम्मानुएल आमच्या सन्निध देव. देव आमच्या बरोबर असावा. कान देऊ नाही का? कुणा बरोबर? आता काय घडलं माहिती का, मरियेला येशूला देऊन टाकलं. तो म्हटलं कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्यास इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव असं म्हणतील. आणि मरियेच्या स्वाधीन येशूला केलं. मरियेला सांगितलं जो तुझ्या पोटी जन्माला आला ना हा जगाचा उद्धारक आहे. जो तुझ्या पोटी जन्माला आला ना, देवाची योजना घेऊन तो जन्माला आलेला आहे आणि देवाचा हेतू, देवाचा योजना त्याच्याद्वारे सफल होणार आहे. मरियेला येशू दिला
प्रॉब्लेम काय झाला माहिती का, मरियला असं वाटलं की येशू जगासाठी दिला, तो माझ्या संगती असणं नसणं याला काही विशेष महत्व नाहीये. आणि शास्त्र सांगतं मरिया येशूला घेऊन निघाली खरी, मोठा येशू झाल्यावर, आणि यरुशलेममध्ये सण साजरा करण्यासाठी जात असताना असं घडलं की तिला असं वाटलं येशू वाटेतल्या सोबत्यांबरोबर आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर असावा, पण तिने काय केलं, त्याला सोबत्याच्या स्वाधीन केलेलं आहे. आज आमची परिस्थिती तीच आहे. पुत्र तर आमच्यासाठी दिला, पण कधी कधी आम्ही लेकरं आई वडिलांच्या स्वाधीन करतात, आई वडील लेकरांच्या स्वाधीन करतात, आणि लेकरं मित्रांच्या स्वाधीन करतात. कोणीतरी येशूला फुटबॉल सारखं इकडून तिकडं कुठंतरी गरजेपुरता येशू आम्ही आमच्या बरोबर ठेवतो. गरज असली की आम्हाला येशूची गरज आहे. आमच्यामध्ये रोग आहे, मग आम्हाला येशूची गरज आहे. आमच्याकडे आर्थिक प्रश्न आहे, मग आम्हाला येशूची गरज आहे. आम्हाला लग्नाची गरज आहे, मग आम्हाला येशूची गरज आहे. आम्हाला लेकरांची गरज आहे, मग आम्हाला येशूची गरज आहे. परंतु गरजेसाठी मिळालेला येशू आज आमच्या बरोबर आहे का? आणि लक्षात ठेवा, येशू बरोबर असला तर आत्मिक पातळीमध्ये बदल जाणवतो. येशू तुमच्या बरोबर असल्यावर तुमच्या कुटुंबामध्ये बदल जाणवतो. येशू तुमच्या बरोबर असल्यावर तुमच्या प्रार्थनेमध्ये बदल जाणवतो. आणि ज्यांच्या बरोबर येशू गेला ना, काही लोक येशूला सोडून गेले. मी ते वाचत होतो तर म्हटलं बापरे, कसला येशू देवानं त्याला दिला. पण हा येशू जो येशूला स्वीकारतो ना, आणि तुम्ही त्या येशूला किती पण घालवण्याचा प्रयत्न केला, वारंवार तुमच्याकडे येऊन तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या कमतरता, तुमच्यातले दोष काढून पुन्हा एकदा तुमच्या जीवनाची बांधणी करण्याचं काम करतो. आम्ही कोणाच्या स्वाधीन येशूला केलेलं आहे? इमॅन्युएल वाटतं आमच्या बरोबर असावं, इमॅन्युएल वाटत होतं मरिया बरोबर असावं, इमॅन्युएल वाटत होतं की त्याच्या वडिलांबरोबर असावं. पण बायबल सांगतं, मरिया म्हणती येशू वाटेतल्या सोबत्यांबरोबर असेल. आज आमची अवस्था यापेक्षा वेगळी आहे का? कित्येक वेळा आम्ही येशूला कोणाला तरी देऊन टाकलेले, कोणाकडे तुम्ही सोबत आहात? आणि शास्त्र सांगतं त्यांनी सगळ्यांकडे शोधलं, पण एकाकडे पण येशू सापडला नाही, कारण येशू देवाच्या मंदिरामध्ये होता. येशू देवाच्या मंदिरामध्ये होता. कान देऊ नाही का? ज्याच्याकडे येशू आहे ना, तो येशू 25ला त्यानं स्वीकारल्यावर वर्षभर येशू त्यांना चर्चला घेऊन येतो, वर्षात एकदा नाही. म्हणून तर म्हटलं चाचपून पाहायचं, येशू 25 तारखेलाच आमच्याकडे होता का? ज्यांनी 25 तारखेला येशूला इथं आणून इथं सोडून गेले, ते वर्षभर दिसत नाही. परत 25 तारखेला त्यांना वाटतं आता येशू मंदिरातच भेटणार आहे, परत मंदिरात भेटायला जातात. म्हणून खान देऊ नाही का, येशूला मंदिरात नाही, इमॅन्युएलला आमच्या बरोबर आम्हाला असणं गरजेचं आहे. रोज तो आमच्या संगती असावा, येशू आमच्या संगती असावा. येशू आमच्या संगती कशासाठी आहे? का येशूला देवानं आमच्यामध्ये पाठवलं? आता मोठा प्रश्न आहे. का देवाला वाटलं का माणसाला येशूला फुकट देऊन टाकावं? पहा, लक्षात ठेवा, देवाची प्रत्येक देणगी आमच्या जीवनातली कमतरता नाहीशी करण्यासाठी. आमेन म्हणाल का? पण मी सांगितलं, सण म्हणून नाही दिला त्यानं, तुम्हाला कपडे घ्यावेत म्हणून नाही दिला. कधी पण जा, तुमचा पगार होतो, जाऊन कपडे घेऊन या. तुमच्या घराला रंग कधी पण द्या, त्याच्यासाठी नाही येशू दिला. मग कशासाठी दिला? आणि ज्या व्यक्तीला येशू कशासाठी दिला कळालं ना, तो येशूला कधी जाऊ देत नाही, कधीच नाही. प्रियांना, येशू त्याची गरज बनते, येशू त्याचा श्वास बनतो, येशू त्याची गरज बनते. जसं मनुष्य श्वासाशिवाय राहू शकत नाही, तसं तो येशू शिवाय राहू शकणार नाही. आणि मी असं म्हणेल, जर येशू तुमची गरज नसेल तर तुमचं जीवन फार मोठ्या धोक्यामध्ये आहे. कोणत्या उद्देशासाठी येशूला दिलं? इमॅन्युएलच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये काय प्रभू करू इच्छिते? वाचूया यशाचं पुस्तक आणि त्याचा 43वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. देव आमच्या बरोबर असेल तर नेमकं काय घडणार आहे? यशाचं पुस्तक 43वा अध्याय 1 आणि 2 वचन. तरी आता हे याकोबा, तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल, नद्यातून चालशील तेव्हा त्यात
तुला बुडवणार नाही, त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील, अग्नीतून चालशील, तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही, ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी तुझ्या संगती. मी कोण? येशू. त्याला विचारलं तुझं नाव काय? मी आहे तो. मग येशूला पण पकडल्यावर त्याला विचारलं कोण येशू आहे? येशू काय म्हटलं? मी आहे. आणि इम्मॅन्युएल म्हणजे मी आहे असणारा येशू देवानं तुम्हाला देण्याची योजना काय? त्याला माहितीये माझे लोक, जे लोक या जगामध्ये चालत आहेत, जे लोक माझं नाव घेऊन या जगामध्ये चालत आहे, स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो त्याच्या नावास्तव मला नीतीच्या मार्गाने तो चालतो. आणि नीतीच्या मार्गानं येशू आम्हाला चालवतो. आणि नीतीच्या मार्गानं चालणारे जे येशूचे लोक आहेत, या लोकांसाठी अग्नी आणि जल त्यांची वाट पाहत आहेत. धार्मिकाच्या पाठीस नेहमी अग्नी आणि जल त्याची परीक्षा करत आहे. म्हणून आम्ही पाहतो शद्रक, मेशक, अबेदनगो यांची परीक्षा आम्ही तिथं त्यांच्यासाठी भट्टी तापवली. आणि त्या ठिकाणी त्याला म्हटलं की या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल का? आणि प्रभूला हे सगळं माहिती होतं. हे ज्या पद्धतीनं शद्रक, मेशक, अबेदनगो यांची भट्टीमध्ये परीक्षा होणार आहे, तसं आता याच्यानंतर जगात माझ्या विश्वासणाऱ्या लोकांच्या अशाच प्रकारच्या परीक्षा होत राहणार आहेत. पण शद्रक, मेशक, अबेदनगोला तो म्हणतो इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या संगतीत देव. आणि खरंच तो देव त्यांच्या संगती होता का दाखवण्यासाठी बायबल सांगतं त्यांना भट्टीमध्ये टाकलं. आणि तिथं असं लिहिलं तिघांना टाकलं, पण 4 जण आतमध्ये होते आणि एकाचं मुख देवाच्या पुत्रासारखं होतं. इम्मॅन्युएल म्हणजे भट्टीची तीव्रता नाहीस करण्यासाठी, तुम्हाला चटके बसू नये याच्यासाठी प्रभूनं येशू तुम्हाला दिला. देवाचे प्रिय लोक हो, जीवनातले चटके जर कमी करायचे असेल तर इम्मॅन्युएल आमच्या बरोबर असावा. चटक्याचा अनुभव तुम्हाला येऊ नये. भट्टी जगामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, अशा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या भट्ट्यातनं जावं लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतनं जावं लागणार आहे. कोणी या परिस्थितीतनं वाचू शकत नाही. प्रत्येकाची परीक्षा होणार आहे. प्रत्येकाची आर्थिक परीक्षा होईल, प्रत्येकाची आणि रोगाची परीक्षा होईल, प्रत्येकाच्या कौटुंबिक समस्येची आणि त्या प्रश्नाची परीक्षा होईल. परंतु लक्षात ठेवा, जर इम्मॅन्युएल आमच्या बरोबर असेल तर या परीक्षेची तीव्रता आमच्यापर्यंत कधी पोहोचणार नाही. भट्टीची आग दिसेल पण भट्टीचे झटके आम्हाला बसणार नाही. कारण शास्त्र सांगतं देवाचा पुत्र त्यानं भट्टीमध्ये प्रवेश केला आणि सगळी त्याच्या अग्नी, त्याच्यातली ताकद, त्याच्यातलं सामर्थ्य त्यानं स्वीकारलं. आणि तो म्हटला माझ्या लोकांना मोकळं करा. इम्मॅन्युएल म्हणजे भट्टीची तीव्रता नाहीसा करणारा देव. काय इम्मॅन्युएल आज आमच्या बरोबर आहे का? म्हणून म्हटलं जर येशू असेल ना, एक व्यक्ती किती प्रश्नातनं चालला ना तर त्याला त्याची तीव्रता वाटतच नाही. पण जर येशूच नसेल ना, मग थोडस तिकडं लांब शेकोटी असली तरी भीती वाटते. हालेलुया, हालेलुया. अग्नीतनं चालशील त्यास ते तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. कुठे आहात तुम्ही? इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या संगती असणारा देव. आमच्या बरोबर त्याला चालायला आवडतं. आणि लक्षात घ्या, हा चालणारा देव आहे ना, आमचे पंतप्रधान जर कुठे गेले तर ते रेड कार्पेट वरून चालतात. मोठमोठे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस ते कार्पेटवरून, रेड कार्पेटवरून चालतात. पण पहिला असा देवांचा देव, राजांचा राजा आहे जो आमच्यामध्ये चालताना ज्या काटेरी वाटेवरून तुम्ही जाणार आहे त्या वाटेवरून तो चालतो प्रियानो. आणि इतका अद्भुत देव, त्या काटेरी वाटेवरून चालताना तो तुम्हाला तुमच्या बरोबर चालत नाही, तुम्हाला खांद्यावरती घेऊन चालतो. म्हणून तो म्हटला की त्याचे चटके तुमच्यापर्यंत मी येऊ देणार नाही. सोडू नका इम्मॅन्युएलला. जर ख्रिस्त जन्मला ना तर जन्मला ख्रिस्त आपल्या बरोबर रोज असणं, तपासणं गरजेचं आहे. ज्या चटके बसायला लागतील तेव्हा तपासू नका.
ज्या दिवशी तुम्हाला चटके बसायला सुरुवात होतील त्या दिवशी तपासू नका, प्रभू तू कुठे आहेस? तो म्हणतो, अरे मी तर त्या 2000 वर्षापूर्वी जन्म घेतला, पण तुला वचनात सांगितलं होतं इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, पण तू मला घेऊन जाण्यासाठी विसरला. तू फक्त 25 तारखेला मला भेटायला येत होता, परंतु मला घेऊन जायला तू तयार नव्हता. मी तर दर 25 तारखेला आणि संदेशामध्ये सांगितलं, आज तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. मला असं वाटलं एकदा तरी तू म्हणशील की माझ्या घरामध्ये, माझ्या परिवारात, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू जन्म घे आणि माझ्या बरोबर राहा. पण वर्ष अशीच निघून गेले आणि तू मात्र मला बरोबर घेऊन गेला नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे, जर मी तुझ्या बरोबर असतो तर तू भट्टीत पडला असता, पण भट्टीची आग त्यानं तुला स्पर्श केला नसता. समस्या माझ्याकडे नाही, समस्या तुझ्याकडे. तू इमॅन्युएल म्हणजे देवाला घेऊन चालला नाही. देवाचे प्रिय लोक, आमची हानी होणार आहे जो व्यक्ती ख्रिस्ताबरोबर चालत नाही, ख्रिस्ताच्या संगतीत चालत नाही, ख्रिस्ताला रोज तपासत नाही, ख्रिस्ताच्या बरोबर चालण्याचा ज्यानं निश्चय केला नाही, त्याचं जीवन मोठ्या संकटामध्ये. येशू आमच्या संगती असावा, इमॅन्युएल आमच्या बरोबर असावा. अग्नीतलं चालशील त्यावेळेस ते तुला पोळणार नाही. अच्छा बरं. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता, हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला सोडवलं आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. काय म्हटलं तो? मी तुला तुझ्या नावाने. येशू संगती असल्याबरोबर, हा संगती असलेला माणूस म्हणतो नाही का, संकट येऊ नको. आणि संगती नसेल तर कोण म्हणणार आहे? कारण बायबल सांगतं, गर्जना करणारा सिंह रोज कोणाला खावं, कोणाला गिळावून टपत आहे. मी सकाळी उठल्याबरोबर त्याची गर्जना असती. जसं मगाशी त्या ब्रदरनं सांगितलं की ज्या दिवशी त्यानं ख्रिस्ताला स्वीकारलं आणि त्या दिवशी त्याच्या अगोदर त्यांनी सगळं जीवन कर्जामध्ये घालवलं, जुगारीमध्ये घालवलं, परंतु ज्या येशूला स्वीकारलं, आता येशूला स्वीकारल्याबरोबर सैतान त्याचा विरोधक झाला. आणि ज्या त्यांची आई आजारी पडली आणि आजारी पडल्यावर त्यांनी आईला फोन केला आणि तिकडून सावकाराचा फोन आला, आता तू कसं बघायला येतोस, बघतो मी तुझं. आणि तिकडून सैतान सांगत आहे, बा तुझ्या आईची शुगर वाढली, तिच्या पायाला जखम झालेली आहे आणि आता ती जखम वाढणार आहे आणि तुझ्या आईचं काही खरं नाही. आणि त्यांना मोठा प्रश्न पडला काय करावं. परंतु इमॅन्युएल त्यांच्या बरोबर होता आणि इमॅन्युएल म्हटला, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. 7 दिवस उपवास केले आणि प्रार्थना केली. इमॅन्युएलने इकडं सावकाराचं तोंड बंद करण्याच्या ऐवजी सिंहाचं तोंड बंद करून टाकलं. कारण इमॅन्युएल म्हणतो, भिवू नको, भिवू नको, भिवू नको. येशू आमच्या संगती देवानं यासाठी पाठवला की आम्ही घाबरू नये. जर तुमच्या बरोबर येशू आहे, भिवू नका. किती पण मोठा प्रश्नाला भिवू नका. इमॅन्युएल तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी समर्थ आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. म्हणून म्हटलं, भीतीला घालवायचं तर इमॅन्युएलला बरोबर ठेवा. कधीच तुम्हाला रात्री झोपताना पण भीती वाटणार नाही, सकाळी उठल्यावर पण भीती वाटणार नाही. आमेन म्हणाल का? दिसेल सिंह. बायबल सांगतं, तुझ्या उजवीकडे सहस्रावधी, डावीकडे लक्षावधी पडतील. सिंह दिसेल. दानियेला समोर सिंह होता पण तो घाबरला नाही. त्याला माहितीये इमॅन्युएल माझ्या बरोबर आहे, देव माझ्या संगती आहे. माझ्या देवानं मला अभिवचन दिलं. माझा देव त्याही काळामध्ये आणि माझ्या बरोबर होता, आज पण माझ्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, आमचा देव रेड कार्पेटवर चालणारा देव नाही, अग्नीवर चालणारा देव आहे. आमचा देव रेड कार्पेटवर चालणारा देव नाही, तो जलांवर चालणारा देव आहे. जल त्याच्या मालकीचं. आमच्या देवाला बुडवण्याची ताकद कोणामध्ये नाही. म्हणून घाबरू नका. नावेमध्ये येशू आणि येशूचे 12 शिष्य निघाले आणि जाताना त्यांना तो म्हटला, आपण पलीकडे जाणार आहोत, आपण पलीकडे जाणार आहोत. आणि या 12 शिष्यांनी येशूला मेलेल्या लोकांना जिवंत करताना पाहिलं. मेलेले लोक जिवंत येशूच्या शब्दानं झालेले आहेत. शास्त्रातली गहन रहस्य त्यानं उलगडून त्यांना सांगितली 12 शिष्यांना. एकदम अद्भुत वचन. काय संदेश त्याचे एक एक होते. या संदेशानं हजारो लोकांचं तारण एका उपदेशामध्ये होत होतं. ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता तुम्ही खूप छान बोलता, येशू किती छान बोलत असेल, काय संदेश असतील त्याचे. काही लोक म्हणतात की तुमच्या वचनावर विश्वास निर्माण होतो. आणि मी ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस म्हणतो, मी असं बोलतो, येशू कसलं सुंदर बोलत असेल, काय त्याच्या मुखामध्ये ज्ञान असेल, काय त्याच्या मुखामध्ये. आणि येशू तर त्यानं स्वर्ग देव सगळं पाहून खाली आला होता. म्हणजे जो व्यक्ती पाहतो ना, तो सांगण्यामध्ये तेवढाच तरबेज असतो.
मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही कसा काय एवढा विश्वास ठेवू शकता. मी म्हटलं, मी ज्या भट्टीतनं जाऊन आलो ना, त्या भट्टीमध्ये मला देवानं शिकवलं की तो जर असेल ना तर ती भट्टी शांत होती, ती भट्टी थंड होऊन जाते. आणि तो अनुभव माझ्याकडे, आणि त्याच अनुभवातनं मी सांगत आहे. मग मी तर येशूला पाहिलं नाही, मी तर देवाला पाहिलं नाही. येशूनं देवाला पाहिलं, स्वर्ग पाहिल्या, स्वर्गातल्या गोष्टी पाहिल्या, आणि स्वर्गातल्या गोष्टींचा अनुभव शिष्यांना सांगत असताना, लोकांना सांगत असताना मग त्यांच्यात किती विश्वास वाढला पाहिजे, किती मोठं त्यांचं जीवन बनलं पाहिजे. परंतु बायबल सांगतं की येशूचे शिष्य लोकांबरोबर येशूला देत होते, पण स्वतः बरोबर येशूला घेण्यासाठी तयार नव्हते. ते शरीरानं चालत होते, पण विचारानं ख्रिस्ताबरोबर चालत नव्हते. कित्येक लोक शरीरानं देवाबरोबर चालतात, पण विचारानं नाही. कान देऊ नये का? ज्या दिवशी तुम्ही विचारानं देवाबरोबर चालाल ना, त्या दिवशी तुमच्या मस्तकामध्ये नकारात्मक विचार कधीच येणार नाही. या नकारात्मक विचाराला तुम्ही सांगाल, मला घाबरण्याचं कारण नाही, कारण माझा येशू माझ्या बरोबर आहे. म्हणून नावेमध्ये वादळ आल्यावर त्या ठिकाणामध्ये येशूचे शिष्य घाबरले आणि त्यांनी म्हटलं, प्रभू आम्ही बुडत आहोत, आम्हाला वाचवा. आणि वचनात काय सांगितलं? जलातनं चालशील त्यावेळेस तू त्याला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यावेळेस तू तुला पोळणार नाही. मग शद्रक मेशक अबेदnego म्हणतात, या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. ज्यांच्या बरोबर देव आणि त्यांच्याशी देव तोंडोतोंड बोलत नव्हता, देव त्यांना दृष्टांतात स्वप्नामध्ये बोलत होता, परंतु यांच्या बरोबर देव आहे, यांच्या बरोबर देव आहे, यांच्या नावेमध्ये देव आहे, तरी त्यांना भीती वाटती. प्रभूजी आम्ही बुडायला लागलेलो आहे. कारण काही लोकांना मी तुम्हाला आत्ताही सांगितलं, परत मी तुम्हाला सांगतो, शरीरानं देवाबरोबर चालू नका. रविवार आला, चर्चला जायचं, नुसतं शरीर चर्च मध्ये आणलं आणि शरीरच परत बाहेर गेलं. येशू इथंच राहिला. येशूला चर्च मध्ये आणि जाताना परत एकदा भीती घेऊन मी बाहेर पडलो. पण बायबल सांगतं, येशू उठला आणि त्यानं त्या वादाला धमकवलं आणि याला म्हटलं, अरे अल्पविश्वासू, कुठवर मी तुमच्या बरोबर असणार आहे. किती उपदेश ऐकणार, किती संदेश ऐकणार आहे, किती सभा अटेंड करणार आहे, किती मोठमोठ्या वक्त्यांचे उपदेश ऐकणार आहे, किती मोठ्या साक्षी पाहणार आहेत, किती मोठे चमत्कार तुमच्या दृष्टीला पडणार आहे, तरी तुमच्यामध्ये तुमचा प्रश्न आला तर अविश्वास निर्माण होणार आहे का? म्हणून आम्ही शुक्रवारी थोमाची प्रार्थना ऐकली नाही का? माझ्या संकटाच्या अवस्थेमध्ये मी देवाचा धावा केला. माझ्यावरती येणारं संकट कशासाठी येतं? देव माझ्या बरोबर आहे हे दाखवून देण्यासाठी. आमेन म्हणाल का? कशासाठी संकट येतं? मी तुमच्यावर आहे का? नावेत येशू असताना वादळ आलं, त्यांना दाखवायचं होतं, सैतान त्यांना दाखवत आहे आता तुम्ही बुडणार आहे. अरे त्यांच्या कुठं लक्षात आलं? येशूनं सांगितलेली भविष्यवाणी, आणि त्यांना सगळं सांगत होता, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या आधी धरून दिला जाणार आहे, त्याला वधस्तंभी लटकवण्यात येणार आहे. सगळी सुवार्ता सांगितली, आणि आता त्यांच्या समोर प्रश्न काय आला? पाण्याने आम्ही बुडणार आहोत. जर हे बुडले तर येशू पण बुडणार आहे, हे मेले तर येशू पण मरणार आहे. मग येशूनं सांगितलेलं वचन, ते वचन कसं पूर्ण होणार आहे? अहो, इम्मॅन्युएल जर आमच्या बरोबर आहे, तुमच्यासाठी केलेली प्रत्येक भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर आहे, तर तुमच्या सांगितलेला प्रत्येक शब्द सत्यामध्ये उतरणार आहे. इम्मॅन्युएल तुमच्यासाठी सांगितलेला शब्द सत्यामध्ये आणणारा देव आहे. इम्मॅन्युएलवर विश्वास ठेवा, वादळावरती विश्वास ठेवू नका, पाण्यावरती विश्वास ठेवू नका. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. कुठं आहात? इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर चालत आहे. काय त्याला तुम्ही सोडलं का? जर इम्मॅन्युएलला तुम्ही सोडलं तर भीती तुमच्या मनामध्ये घर करून राहणार आहे. कित्येक लोक नाताळानंतर त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न, कर्ज कसं फेडायचं. कारण डोंबलं भर करून ठेवलं असतं, इकडून तिकडून आणून. कुणी नाही सांगितलं त्यांना तुम्हाला नाताला कर्ज करून नाताळ करा, परंतु आम्हाला एक सेलिब्रेशन पाहिजे म्हणून म्हटलं, नुसतं येशूला सण म्हणून घेऊ नका, त्याला आमच्या बरोबर चालणारा देव म्हणून स्वीकारायचं. आणि आमच्या बरोबर चालणारा देव जर आमच्या संगती असेल तर पवित्र शास्त्र सांगतं, जलातनं चालशील त्यावेळेस ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यावेळेस ते तुला पोडणार नाही. देवाचे प्रिय लोको, ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत असताना एक प्रश्न आमच्या समोर आहे, इम्मॅन्युएल आमच्या बरोबर आहे का? जर आमच्यामध्ये भीती आहे तर आमच्यामध्ये इम्मॅन्युएल नाही. आणि तुमच्या भीतीला घालवण्यासाठी इम्मॅन्युएलला या संदेशाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र नामाची स्तुती करतो. किती मोठा येशू आम्हाला तू दिलास. जे लोक टीव्हीच्या माध्यमातून तुझं वचन ऐकत आहेत त्यांच्यासाठी यावर्षीचा नाताळ वेगळा असू दे. 25 तारखेपुरता नाही,
जन्मलेल्या दिवसापासून नागपुड्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत येशूला आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आज आमची कितीतरी मोठी हानी झाली, कारण इम्मॅन्युएलला आमच्या बरोबर न घेता आम्ही सोबत्यांच्या स्वाधीन करून टाकलेला आहे. इम्मॅन्युएल सोबत्यांची गरज नाही, तो आमची गरज आहे. आज कित्येक परिवार दारिद्र्यामध्ये, आजारामध्ये, त्रासात आहेत, संकटामध्ये आहेत. हे सर्व समर्थ देवा आम्ही प्रार्थना करतो, त्या परिवारामध्ये तू कायमस्वरूपी राहण्यासाठी ऐकणाऱ्यांची अंतःकरण उघड, त्यांची घराचे दार तू उघड, त्याला स्वीकारणार अंतःकरण त्यांना तू दे. आजारपणामध्ये, समस्येत, प्रश्नामध्ये, पिढेमध्ये, विवंचनेमध्ये लोक असतील, अशा प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीचं परिवर्तन करून त्यांना तुझ्या राज्यासाठी जिंक, तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पहिलं, इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. परंतु ज्या देवाला 2000 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आमच्या बरोबर चालण्यासाठी देवानं दिलं, परंतु आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करत असताना इम्मॅन्युएल आमच्या बरोबर आहे की नाही याची तपासणी, याची पातळी ज्यास आम्ही तपासतो त्यास मला कळतं आमच्यामध्ये जर भीती आहे तर येशू नाही. कशासाठी या जगामध्ये इम्मॅन्युएलला देवानं पाठवलं? काय इम्मॅन्युएल? इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. जर इम्मॅन्युएल आमच्या संगती असेल तर काय घडणार आहे? वाचणार आहोत लुकाचं शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय, त्याची 25 पासून 33 पर्यंतची वचनं. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर चालणारा देव, आमच्या संगती राहणारा देव. लुकाचं शुभवर्तमान 24वा अध्याय 25 पासून काही वचन आपण वाचूया. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनो, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावं याचे अगत्य नव्हतं का? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत आहे, चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. इम्मॅन्युएल जर आमच्यामध्ये असेल तर काय असणार आहे? इम्मॅन्युएल ज्या मार्गाने आम्ही चालतो त्या मार्गामध्ये इम्मॅन्युएल आमच्या संगती असणं गरजेचं आहे. कधी कधी इम्मॅन्युएल जर आमच्या संगती नसेल, येशू आमच्या संगती नसेल, तर कदाचित आमचा मार्ग भरकटून जाण्याची शक्यता आहे. येशूचे 12 शिष्य आहेत, 12 मधला एक यहुदा इस्करियोत त्यांनी फाशी घेतली. 11 शिष्य येशूचे या पृथ्वी तलावरती राहिले आणि येशू कबरेमध्ये मरून गेलेला आहे. आता येशू त्यांच्या बरोबर नाही का? देऊ नाही का? ज्यांचा येशू मेला तेच लोक यरुशलेम सोडून अम्माऊसच्या वाटेकडे जातात. आज आमची वाट आम्हाला तपासायचंय. आम्ही यरुशलेमेत आहोत, देवाच्या मंदिरामध्ये आहोत, का आम्ही अमावस्या वाटेकडे आहोत? पापाच्या मार्गाकडे तर आम्ही चाललो नाही ना? आमच्यामध्ये कुठल्या शंका कुशंका उत्पन्न झाल्या नाहीत का? येशूचे 12 शिष्य, 12 शिष्यांमधले हे 2 शिष्य, आणि या 2 शिष्यांना
काल पण मी तुम्हाला सांगितलं की ज्यास येशू स्वर्गातल्या गोष्टी त्यांच्या बरोबर बोलत होता आणि स्वर्गातल्या गोष्टी बोलून स्वर्गातला अनुभव त्यांना कथन करत होता, सगळं काही त्यांना सांगितलं, पण सांगताना यांच्या मनात येशू विषयीचे संशय उत्पन्न झालेले आहेत. कसं काय तो मेला, कसं काय ख्रिस्त कबरेमध्ये राहिला, आता येशू गेल्यावर आपलं कसं व्हायचं, अनेक प्रकारच्या शंका त्यांच्या डोक्यामध्ये. आज ज्यांच्याकडे येशू नाही त्यांचं जीवन शंकेनं भरलेलं जीवन असणार आहे. संशय का तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये भीती आहे का, तुमच्या मनामध्ये दडपण आहे का? या दडपणाचं कारण तुम्हाला तपासायचंय. कारण इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, आणि देवाला तर वाटतं आमच्या बरोबर त्यानं राहावं. म्हणून तर आम्ही पाहतो हे येशूचे शिष्य येशूला सोडून जात असताना आता प्रभूनच त्याचं नाव घेऊन त्याला सांगितलं, तुला येशू नाही तुला इमॅन्युएल म्हणतील. म्हणजे ते चालले ना, ते तुला सोडून चालले तरी तुला त्यांना सोडून जाता येणार नाही, तुला त्यांच्या बरोबर चालावं लागेल. आम्ही सोडतो देवाला, पण इमॅन्युएलचं नाव आहे आमच्या बरोबर चालणं. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही त्याच्या बरोबर चाललं नाही तरी तो आमच्या बरोबर चालत राहतो. त्याला वाटतं चालावं. आणि का चालतो माहिती का? ज्या मार्गाने तुम्ही चालला ना तो मार्ग खरंच चांगला मार्ग नाहीये. यरुशलेम इतकं सुंदर ठिकाण आहे, हे आशीर्वादाचं ठिकाण आहे, देवाची पवित्र नगरी आहे. तिथं आराधना, तिथं उपासना, तिथं सुटका, आणि तिथं अभिवचन आहे, तिथं आशीर्वाद आहे, तिथं देवाचं सानिध्य आहे, देवाच्या लोकांचं एकत्र येणं आहे. यरुशलेम आमच्यासाठी आणि खास प्रकारची जागा आहे. आणि येशूने त्यांना शिष्यांना तो दाखला पण सांगितला होता. येशूचे शिष्य सगळे बसले होते ना, आणि त्यांना हेतुपुरस्सर सांगितलं, कारण देवाला हे प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये, प्रत्येक दाखला सांगण्यामागं त्याच्या डोक्यामध्ये प्रत्येकाचे स्वभाव बसलेले आहेत. आम्ही घरामध्ये बसल्यावर नाही का कधी कधी डायरेक्ट लेकरांना बोलायच्या ऐवजी इनडायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. मग आम्ही सांगतो, माझ्या लक्षात आले तुझा मित्र तो गुटखा खातो बरं का, म्हणजे हा पण खात असतो, पण डायरेक्ट बोलायचं नाही. तू त्याच्याबरोबर चालतोस ना, ही गोष्ट मी तुला सांगतो बाबा, त्याच्यापासून लांब राहा. आपलं घर, त्या घरात हे चालत नाही. आम्ही डायरेक्ट बोलत नाही, इनडायरेक्ट. येशूला पण माहिती होतं यातले 2 शिष्य आहेत ना यरुशलेम सोडून अम्मावच्या वाटेकडे जाणार आहे. मग त्याने दाखल्या सांगायला सुरुवात केली. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला, त्याला अर्धमेला काढून वाटेमध्ये टाकलं, आणि मग त्या ठिकाणामध्ये एक शमरोडी आधी लेवी आला, याजक आला, आणि मग त्यांनी त्याची नग्नता पाहिली, तसेच पुढे निघून गेले. त्याला मदत करणारं कोणी नाही. त्या शिष्याना तो जाग करत आहे, अरे तुमच्या जीवनात असा एक टप्पा येणार आहे, जसं पेत्रला म्हणतो मला 3दा कोंबडा हरवण्यापूर्वी तुम्हाला 3दा नाकारशील. त्याला पेत्र काय करणार आहे ते माहितीये, त्याला हे 2 शिष्य कसे सोडून जाणार हे पण माहितीये. त्या शिष्यांची तयारी करण्यासाठी येशूने एक सुंदर उपदेश त्यांच्या समोर मांडला, आणि तो सांगतो वामावच्या यरुशलेम सोडून आणि यरीहोकडे जाणारा त्याला चोर पकडणार आहे, त्याला मारणार आहे. आता येशूला माहितीये मी कबरेत गेल्याबरोबर हे परत तोच दाखला हा जसाच्या तसा गिरवणार आहेत. आणि येशू कबरेत गेला, आणि तेवढ्यात ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्याबरोबर हे सगळीकडे गोंधळ असताना येशूचे 2 शिष्य यरुशलेम सोडून जायला लागले. आणि प्रभू विचार करत असेल, एवढा दाखला सांगितला तरी सुद्धा ही त्याच मार्गाने चाललेले आहेत. देवाचे प्रिय लोक, आज कित्येक लोकांची अवस्था अशीच आहे. कितीही संदेश ऐकले असतील, किती पण उपदेश ऐकले असतील, ख्रिस्ताच्या संदेशानं त्यांचं अंतःकरण कठीण झालं. आमचंही अंतःकरण कठीण होतं, कारण आम्ही ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घेत नाही. पण जर येशू आमच्या अंतःकरणात असेल ना, हा 2 संगती बसणारे लोक असतात ना, काही संदेश जर एक प्रभावी असला ना, ते एकमेकाशी बोलतात, खरंच हे वचन आपल्यासाठी आहे. कधी तुम्ही गेला मीटिंगला गेल्यावर एक वचन तुमच्याशी बोलल्याबरोबर तुम्ही शेजारच्या व्यक्तीला जाग करता, तसंच येशू तुमच्या बरोबर असला ना, तो बसल्याबरोबर तुमच्यातल्या चुका ज्या आहेत ना, तो तुम्हाला जाग करून देतो. तिथं असं लिहिलं, येशू त्यांच्याशी वचनातनं बोलू लागला. तसं येशू त्या वचनातनं सांगतो, हा तुझ्यामधला कमी विश्वास आहे, ही तुझ्यामधली कमी प्रार्थना आहे, हे तुझं समर्पण कमी आहे, हे तुझं देवाचं वचन पाळणं राहून गेलेले, या गोष्टीमध्ये तू कमी पडलेला आहे. कारण बायबल सांगतं येशू वचनातनं, वाचावर तिथं लिहिलं, तो त्यांच्या बरोबर चालू लागला. तो त्यांच्या बरोबर चालू लागला. पुढे त्याचा जाण्याचा रोग होता. नाही, त्याच्या अगोदर पहिल्यापासून. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धिवंत संदेष्टांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी. अरे निर्बुद्ध संदेष्टांनी सांगितलेल्या. त्यांना म्हणतो, अरे निर्बुद्धी. कुठलं निर्बुद्धी? येशूचे शिष्य कसे निर्बुद्धी. आणि म्हणतो आम्ही काय देवाच्या सेवकांना ज्ञान आहे. पण येशू काय म्हणतो, निर्बुद्धी. किती पण ज्ञान असा देवासमोर कोणा निर्बुद्धी.
कोण निर्बुद्ध आहे? जो व्यक्ती यरुशलेम सोडतो तो निर्बुद्ध आहे. आमीन म्हणाल का? मग तुम्ही किती मोठ्या अधिकाराच्या पदावरती असा, मग तुम्ही किती मोठे स्थानापन्न झालेले व्यक्ती असा, जो व्यक्ती देवाचं सानिध्य सोडतो तो निर्बुद्ध आहे. पुढे व संदेष्टानं सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद. काय म्हटलं अजून? मतिमंद. काय? ज्यांना वचन समजत नाही ते कोण आहे? सगळं बाकी समजतं, वचनच समजत नाही. बाकी हिशोब सांगा, 1,12,000 करून मोकळे होतील, सगळं समजत. पण वचन समजायचं म्हटल्यावर काय म्हटलं? मतिमंद अशा माणसांनो. आणि खरंच मतिमंद होते. एवढेशी बोलत होतं तरी ते आपलं खाली मान घालून निघालेले आहेत, नाही का? माझ्यासारखं असतं तर म्हणलं तू पाळक बी नको, तू मला मतिमंद म्हटला, मला निर्बुद्ध म्हटला, तुझी मंडळी बी नको, तू पण नको. हा, पुढे. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी हा, आणि आपल्या गौरवात जावे, याचे अगत्य नव्हते काय? याचं अगत्य नव्हतं काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे. इमॅन्युएल जर असताना तो तुम्हाला शास्त्रातली एक एक गुपित रहस्य परत काढून तुमच्या जीवनाची बांधणी करतो. कान देऊ नाही का? सेवा करणाऱ्या लोकांसाठी एक फार मोठं चॅलेंज, एक फार मोठं आव्हान आहे. ज्या व्यक्तीला इमॅन्युएलला आपल्या बरोबर घेतलं ना, इमॅन्युएल तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वचनातनं देतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. प्रवेशाला कोणतरी फोन करून सांगितलं, नाताळचे संदेश टीव्हीवरती चालू झाले. ते म्हटले नाताळाचे संदेश असे असतात, हे आज मी पहिल्यांदा ऐकते. मोठमोठ्या सभा अटेंड केल्या परंतु असलं ऐकलं नाही. आता मी ऐकत आहे का? इमॅन्युएल मला सांगतो हे असं आहे, हे लोकांना सांग. नाताळाचा संदेश म्हणजे येशूचा जन्म नाही. नाताळाचा संदेश म्हणजे येशू आमच्या बरोबर आहे. परत एकदा आठवण करून देतो मी, इमॅन्युएल मी तुझ्या बरोबर आहे. इमॅन्युएल आहे, मग तुम्हाला वचनाच्या संबंधाने कुठला संभ्रम नसणार आहे, दाखवून देणार आहे. अरे निर्बुद्ध, वचनाविषयीचा काही गंध तुमच्याकडे नसेल का? मी तुम्हाला सांगतो माहिती का, कदाचित तुम्ही निर्बुद्ध आहात, तुम्हाला वचन माहिती नाही. पण तो ज्यावेळेस तो ज्ञान देतो, ते ज्ञान जगातलं सर्वोत्तम ज्ञान असतं. म्हणून इमॅन्युएल म्हणजे आम्हाला रहस्य उलगडून सांगण्यासाठी आमच्या बरोबर चालतो. पुढे वाचा. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे. कुठलं? मोशे व सर्व संदेष्टे. मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील. काय हो? इमॅन्युएल जर तुमच्या बरोबर असेल तर सगळं शास्त्रच तुम्हाला तो सांगेल. हालेलुया, हालेलुया. ज्याला अजून शास्त्र अवगत नाही त्यानं इमॅन्युएल तपासून बघायचा. खरंच माझ्या बरोबर इमॅन्युएल आहे, जो स्तोत्रापुरता मर्यादित आहे, जो नीतिसूत्रापुरता मर्यादित आहे, जो एखाद्या आणि पत्रापुरता मर्यादित आहे. त्यानं विचारून पाहायचं, संदेश ते मला माहित आहे का? आणि मी एका सभेला मी गेलो आणि त्या सभेमध्ये मी एका लेवी या विषयावरती बोललो. लेवीला देवानं आणि सेवेसाठी हाक मारली. एक पाळक माझ्याकडे आला. म्हटलं ही कुठे आहे पवित्र शास्त्रात? म्हटलं मी 40 वर्ष सेवा करतोय, मला सापडलं. मी म्हटलं त्याच बायबलमध्ये, तुमच्या बायबलमध्ये तेच माझ्या बायबलमध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य इमॅन्युएल नसल्या कारणानं त्यांना तो लेवी पण सापडला नाही, ज्याला प्रभूनं लेवी म्हणजे देवाशी जोडलं जाणं. देवानं या लेवी देवाचं काम करण्याचं सोडून जकाताचं काम करत होता आणि नाकावरती बसून जकात जमा करत होता, कारण त्यांच्याकडे तो इमॅन्युएल नाही. जर इमॅन्युएल आहे तर सकाळी उठून तुला सांगेल, उठ तुला शास्त्र वाचायचंय, जागा करेल तो तुम्हाला. 25 तारखेला फक्त बायबल झटकून न्यायचं. सगळी दोळ. घर साफ करताना अगदी काढून, मग काही लोक तर घेऊन असं पाया पडून मुके घेऊन मोकळे. इमॅन्युएल नाही हो, तो पेंटर आहे ज्याने तुमचं बायबल काढून तुम्हाला दिलं. इमॅन्युएल जर असेल, रोज सकाळी उठवतो. हे शास्त्र मी तुला त्याच्यासाठी दिलंय. म्हणून कित्येक लोकांना देव आपल्या बरोबर नको, फक्त 25ला पाहिजे. 25ला दाखवा. काय? येशू तुमच्यासाठी आज जगाला झालेला मोठा आनंद तुम्हाला झाला. एवढं ऐकलं की खुश, आनंद झाला. येशू आला, आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. लावा डीजे, नाचा.
आणा करा बिर्याणी खा, याला बोलवा त्याला बोला, चिम्या सोम्या गोम्या सगळ्याला घरामध्ये बसून मग तिथं पार्टी, मग तिथं दारू. कोणी सांगितलं तुम्हाला हा नाताळ? इम्मॅन्युएल म्हणजे वचनाच्या द्वारे रहस्य उलगडणार. तर इम्मॅन्युएल आहे. काल एका सेवकानं, काल त्या एक गायकानं फार सुंदर, तुम्ही आजपर्यंत फराळ देताला, माझ्या गाण्याची सीडी द्या. फराळ तर तुम्ही दरवर्षी देता, मी गायलेले गाणं किती सुंदर आहे त्याची सीडी द्या. अहो एक नाताळ असा असू द्या, एकमेकाला बायबल वाटूया, देऊया पवित्र शास्त्र. ज्यांच्याकडे नाही त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या, त्यांना सांगा हे जीवन आहे, हे जेवण आहे, या जेवणापेक्षा जीवन महत्वाचं आहे. याच्यानं तुझी एक वेळ मारून नेली जाईल, या जेवणानं तुला फक्त एकदा आनंद मिळेल. आज मी तुझ्या समोर देणार आहे, हे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुला उपयोगी पडेल. हे जीवन लोकांपर्यंत द्या. येशूने त्यांना जीवन दिलं. प्रिया नाताळ इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर चालताना रहस्य उलगडी करून सांगतो. पुढे आपणा विषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ ते आले. कुठं निघालो? गावाला चालल्यावर बरोबर येशू त्यांच्या बरोबर आला. काही लोक येशूला आपल्या बरोबर घेतात पण नंतर सोडतात, परंतु तो जातो चुकीचा मार्ग, थिएटर जवळ जातो. येशू थिएटर पर्यंत त्याच्या संगत येतो. त्याला असं वाटतं दारूच्या गुत्त्याकडे जावं. येशू म्हणतो जा दारूच्या गुत्त्याकडे, मी बाहेर तुझी वाट बघत बसतो, मी त्या दारापर्यंत येणार आहे. काही लोक पुन्हा एकदा जुन्या जीवनाकडे जातात, व्यभिचाराच्या पातकाकडे. येशू तिथपर्यंत त्याच्या संगत येतो. जसं दावीद ते करत असताना आणि त्यानं खिडकीतनं पाप केलं, देव त्याच्या बरोबर होता, संदेश त्याला पाठवलं, चुकीची गोष्ट करत आहे. येशू देखील अमावस्या वाटेपर्यंत, दारापर्यंत तिथे आला. कान देऊ नाही का? तुम्ही ज्या चुकीच्या वाटेने चालला, परमेश्वर त्या चुकीच्या वाटेपर्यंत इम्मॅन्युएल तुमची वाट सोडणार नाही जोपर्यंत वाट बदलत नाही. म्हणून उत्तेजित व्हा. जर इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर आहे, तुमची लेकरांची चुकलेली वाट इम्मॅन्युएल परत दुरुस्त करणार आहे. तुमच्या परिवारातल्या लोकांच्या चुकलेल्या वाटा इम्मॅन्युएल परत त्यांना त्या वाटेवरती आणणार आहे. इम्मॅन्युएल ही आमची गरज आहे. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. देवाला ठाऊक आहे आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबात, आमच्या लोकांमध्ये कोणीतरी वाट चुकणार आहे, कोणीतरी मार्ग भरकटणार आहे. यांना ताळ्यावरती आणणार ना कुठला कायदा आहे, ना कुठला असल्या प्रकारचा दंड आहे. या दंडाने त्याची वाट बदलणार नाही, पण माझा पुत्र त्याची वाट बदलू शकेल. माझा पुत्र जर जाईल, माझा पुत्र त्याला समजावून सांगेल. इम्मॅन्युएल म्हणजे समजावून सांगण्यासाठी. कधी कधी आम्ही चुकतो, आम्ही भरकटून जातो, आमची वाट चुकती, परंतु इम्मॅन्युएल ताळ्यावरती आणतो. इम्मॅन्युएल आम्हाला वाट बदलून टाकतो. बायबल सांगतं तो बाहेर पर्यंत, अंबावच्या वाटेपर्यंत त्यांच्या संगती चालला. मला जर एखादा चुकीचा व्यक्ती म्हटला ना, पास तुम्ही दारू प्यायला चाललो, तुम्ही बाहेर थांबा, मी त्याचं तोंड फोडेल. मी त्याच्या समोर त्याला मला माझ्यासमोर बोलू पण देणार नाही. मला जर कोण म्हटलं ना मी तिथं तंबाखू खायला चाललो, तुम्ही तिथं थांबा, मी त्याला भरपूर त्याचा अपमान करेल. पण इम्मॅन्युएल त्यांच्या बरोबर चालला. तुम्हाला माहिती का, मला जर कोण असं म्हणतं तर मला असं वाटतं की तो माझा अपमान आहे. कारण त्यांना माहिती मला ही गोष्ट पसंत नाही, तरी ती गोष्ट माझ्यासमोर ते करतात, त्याचा उच्चार ते करतात. याचा अर्थ मला माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं अपमान. येशूच्या शिष्यांना येशूनं एवढी रहस्य सांगितली, पण ते शिष्य अमावस्या वाटेकडे चालले. हा येशूचा किती मोठा अपमान. तरी देखील अपमानित होऊन इम्मॅन्युएल त्यांच्या बरोबर चालला. तरी देखील अपमानित होऊन उद्देश काय माहिती का? एक शेवटचा प्रयत्न करून त्याला परत मी या मार्गामध्ये आणेन. कदाचित अमावस मध्ये गेल्यावर येऊ पण शकतील ते परत. नामी ज्या पद्धतीनं परत एकदा बेथलेम यहूदामध्ये आली, तसं हे पण परत येतील. पण त्याची धडपड काय होती माहिती का? नामीचं जे नुकसान झालं ते यांचं होऊ नये. यरुशलेम सोडून जाणाऱ्या व्यक्तीचं जी हानी झाली ती यांची हानी होऊ नये. किती इम्मॅन्युएल तुमच्यावर प्रेम करतो माहिती का? तुमची हानी न व्हावं याच्यासाठी तो शेवटच्या टप्प्यापर्यंत आटोकाट प्रयत्न करतो. देवाचा मार्ग सोडल्यावर हानीच आहे. या जगामध्ये देवापासून दूर जाणारा एकही व्यक्ती आशीर्वादित होऊ शकला नाही.
आज जे आम्ही आहोत याचं कारण देव आमच्या बरोबर होता म्हणून. त्याच्यात इतके सुंदर मुद्दे आहेत. येशू असल्या इमॅन्युएल आमच्या बरोबर असावं तर काय होतं ते मी पुढच्या भागात पाहणार आहोत. परंतु इमॅन्युएल जर आमच्या संगती असेल ना तर आमची हानी होण्यापासून टाळावं यासाठी तो आमच्या बरोबर चालतो. कान देऊ नये का? तिथं असं लिहिलं की तो त्यांच्या बरोबर बोलू लागला. पुढे तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा. काय लिहिलं वाचा परत एकदा. त्यानं परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले. नाही, त्याच्या अगोदर मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले, तेव्हा त्याने कोणी येशूने काय केलं? पुढे जाण्याचा रोग दाखवला. त्यांनी दाखवलं अमावस तिथे आहे. हालेलुया. तो लांबून दाखवतो की अमावस आहे. तुम्हाला जायचं ना तिथं जा. तो दारूचा गुत्ता आहे. तेव्हा ती पानाची टपरी आहे. तेव्हा ते व्यभिचार करण्याचं ठिकाण आहे. जा. बायबल सांगतं जीवन मरण शाप आशीर्वाद सर्व मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. हे तरुणा तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतःकरण तुला उल्हास देऊ. तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे तू वाग. सगळं दाखवतो. बघ ती वाट आहे. असं नाही की देव ती वाट बंद करतो. बलाम संदेष्टा परमेश्वर त्याला म्हटला की जायचं नाही. माझ्या वतीनं माझ्या लोकांना तू शाप द्यायची नाही. बलाकावर जाऊ नकोस. परंतु तो म्हटला मी आणि तेव्हा तुझी इच्छा तर जाणार नाही. पण बलाक त्याला आग्रह करू लागल्यावर परमेश्वर म्हटला तुला जायचं तर जा. जा पण जे शब्द मी बोलतो तेच बोल. परंतु तरी सुद्धा तिथं मी पाहतो देवाचा दूत तिथं तलवार घेऊन थांबला होता. परमेश्वरानं त्याला परवानगी दिल्यावर दूत का तिथं थांबला हो? दूताला देवाच्या शब्दाबद्दल ईर्ष्या होती. देवानं परवानगी दिली. देव दुःखांतकरणानं तुम्हाला जा म्हणतो. पण तरी सुद्धा देव काही लोकांना तिथं उभं करतो की तुम्ही जाऊ नये, तुमचे मार्ग बदलावेत. आणि बायबल सांगतं दूतानं हातात तलवार घेतल्यावर ती गाढवी, त्या गाढवीला दूत दिसला आणि त्या गाढवीनं त्याचे पाय भिंतीवरती आदळले आणि तो संदेष्टा रक्तबंबाळ झाला. गाढवी बोलू लागली पण त्यानं मार्ग बदलला नाही. सांगण्याचं तात्पर्य इमॅन्युएल मात्र अशा स्थितीमध्ये जखमी न करता तुम्हाला परत माघारी आणतो. संदेष्टी जखमी करतील. सेवक या नात्याने माझ्याकडनं तुम्ही जखमी व्हाल. काही गोष्टी मला पसंत नसतील तर मी तुम्हाला सोडेतोड बोलण्याची शक्यता आहे. कारण मी इमॅन्युएल नाही. माझ्यामध्ये कमतरता आहे. जे अंतःकरण प्रभूचं आहे ते माझं अंतःकरण कधीच नसणार आहे. कारण तो इमॅन्युएल आहे. तुम्हाला माहिती आहे का कधी कधी आम्ही किती त्रागा करतो. एक व्यक्ती ऐकत नाही ना त्या समजा तू मर नाही का, तू मरणार आहेस. आई वडील एवढं त्याला लाडाने वाढवतात आणि ते काय म्हणतात तू देशोधडीला लागणार आहेस. सगळं त्यांना माहितीये. जो मार्ग चालला तो मार्ग चुकीचा आहे. पण इमॅन्युएल किती शांत आहे. तो म्हटला त्याने लांबून त्यांना दाखवली ही वाट आहे, या वाटेनं तुम्ही जा. काय लिहिलो? त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा. किती छान. चालले चुकीच्या वाटेनं. नीट आहे का? कधी कधी तुमची वाट चुकीची असेल. कान देऊ नये का? काही लोकांचे मार्ग लगेच बदलत नाहीत. म्हणून काय शिलोला जाता तरी मी तुम्हाला तिथं पाहिलं. हालेलुया. शिलोला तो इथं पण पाहिलं तिथं पण पाहिलं. जाऊ द्या पण तरी इथं येत राहा. हालेलुया. तरी इथं येत राहा. देवाचं वचन ऐकत राहा. ऐकता ऐकता तिथं असं लिहिलं ते आग्रह करून येशूला म्हणले आमच्या बरोबर राहा. म्हणून आम्ही म्हणतो सुटत नाही ना हरकत नाही या. त्याच्या वचनात ताकद आहे ना. एक दिवशी सगळं सोडण्यासाठी भाग पाडेल. या वचनामध्ये ताकद आहे. कारण येशू म्हटला तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील. ही वचनं देवाचं काम करणार आहे. त्याने आग्रह केला. नुसतं येशूला यायचं तर कधी कधी आम्ही म्हणतो कोण कोण माझ्या बरोबर येणार. त्याच्यात आधीच काही लोकांना यायचंच नसतं. चला तुला मी तुला आग्रह पण नाही करणार. मला तरी कुठं तुझ्या बरोबर यायचं. तू काय लय मोठं आम्हाला नेऊन चांगलं काय खायला घालणार आहे. लय झालं तर वडापाव. आधीच उत्सुकता नसते. तसं काही लोक येशूला प्रार्थना करतात देवा आता निघालोय बघ तू माझ्या बरोबर येत असेल तर ठीक आहे. ठीक आहे नाही आग्रह करून मी चाललोय माझ्यावर यायलाच पाहिजे. मी चाललोय प्रभू
माझ्या बरोबर तू यायलाच पाहिजे, मला सोडू नकोस. खांदूर आहे का? कधी कधी तुमचे मार्ग भटकण्याची शक्यता आहे. त्या मार्गामध्ये तुम्हाला कळेल मी चुकीच्या मार्गाने जात आहे, परंतु ते अंतःकरण तुमच्याकडे राहू द्या. येशू मला सोडू नकोस, येशू मला सोडू नकोस, मला संधी दे, मला एक चान्स दे, एक माझ्यासाठी संधी उपलब्ध करून दे. जर तू मला सोडला, लुटारू मला पकडणार आहे. तू जर मला सोडला, जसं रस्त्यातल्या जागल्यानं त्यासला आणि त्या शुनेमकरच्या अंगातली वस्त्र काढून घेतले, तिचे शाल लुटून टाकले. तसं आम्ही पाहतो अमावच्या वाटेकडे जाताना त्या असणाऱ्या शिष्याचे आणि कपडे त्यानं फाडून टाकले. त्या व्यक्तीचे त्यानं सगळी वस्त्र फाडली, त्याला चोप दिला, त्याच्या अंगावरती जखमा केल्या. जर येशूनं आम्हाला सोडलं तर जखमा होणार आहे. मार्ग चुकीचा चालला असाल तरी आग्रह करा, प्रभू माझ्या बरोबर राहा, इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर राहील. संधी आहे तुम्हाला बदलण्याची. कसला देव आहे जो वारंवार आम्हाला मरेपर्यंत जगण्याची संधी देतो. फार सुंदर गाणं होतं, हालात बदल जाते यीशु के आने से, क्रूस पर यीशु ने डाकू को माफ किया. डाकूला संधी दिली, तू बदल जीवन, हे बदलत नाही, तू बदल. कधी कधी आमचं अंतःकरण कठोर होतं, परंतु काही लोक माझ्या जीवनात मी स्वतः पाहिले, काही लोकांचं परिवर्तन देव एका झटक्यामध्ये करतो. प्रियांनो, एक झटक्यात. कुणीतरी एकाने साक्ष सांगितली, वडील दारू पित होते, खूप घरात दारू प्यायचे, आणि सेल्फच्या पोरांना बोलवलं, पोरांना बोलवलं प्रार्थनेला या. त्या दिवशी त्यांना सांगितलं प्रार्थना आहे घरामध्ये, आज दारू प्यायची नाही. दारू न पिता बसले. आणि दुसऱ्या दिवशी तर मुलगा येऊन सांगतो, आज आमचे वडील आज पण पिले नाही. देव प्रत्येकाला जीवन बदलण्याची संधी देतो. इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाला जीवन बदलण्याची संधी उपलब्ध करणार देव. त्याला सोडू नका प्रिया. तुम्ही कदाचित मार्ग चुकला म्हणून देवाला सोडणं हा पर्याय नाही. कधी कधी म्हणतो आता मार्ग चुकलो, आता मला येशू माझ्या बरोबर येणार नाही. येशू चुकलेल्या मार्गामध्ये पण तुमच्या बरोबर येतो. कशासाठी? परत एकदा तिथून माघारी आणावं आणि तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन. नरक हा तुमच्यासाठी नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग आहे. त्यानं स्वर्ग आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केला. आणि इम्मॅन्युएलला वाटतं चुकलेला मार्ग परत एकदा त्यानं बदलावा आणि देवाच्या राज्यामध्ये यावं. देवाचे प्रिय लोक, सगळे गेले तरी चालेल, पण येशूला तुमच्या घरात न जाऊ देऊ नका. काही पण होऊ द्या, किती कठीण परिस्थिती असू द्या, कठीणातल्या कठीण प्रसंगाला तुम्ही कदाचित तोंड देत असाल, कदाचित त्याच्यानं तुम्ही खचून गेलेले असाल, तुम्ही निराश झालेले असाल, लोकांनी तुम्हाला सोडलं असेल, तुमच्या जवळ कोणी राहणार नसेल, सगळ्यांनी तुमचा त्याग केला असेल, पण ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे तो इम्मॅन्युएल शेवटपर्यंत तुमच्या बरोबर चालतो, तो तुमच्या बरोबर राहतो. आणि बायबल सांगतो तो त्यांच्या बरोबर तिथपर्यंत गेला. वाचा पटकन. पुढे तो त्यांना आग्रह करून म्हणाला, आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा. संध्याकाळ होत चालली आहे चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. कसला इम्मॅन्युएल आहे. त्याला कळतंय हे मला सोडून चाललेत, बायबल सांगतं तरी सुद्धा त्यानं भाकर घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मी ज्याचे वाचत होतो ना त्यास मी थक्क झालो. म्हटलं काय देवाचं प्रेम आमच्यावरती आहे. एवढं आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करतो, आम्ही एवढं त्याला नाकारतो, पण आशीर्वाद देण्याचा स्वभाव त्याचा शेवटच्या टप्प्यापर्यंत तो संधी देऊन म्हणतो एक आशीर्वाद देऊन मी परत याला त्यातून माघारी आणेल. आणि शास्त्र सांगतं त्यानं शेवटच्या टप्प्यात त्याला आशीर्वाद दिला, भाकर मोडली. रात्री ते त्याला राहा म्हटल्याबरोबर सुद्धा आग्रहानं तो त्यांच्या बरोबर राहिला. त्याला हे माहिती होतं माहित नाही यांचं मन बदलेल का नाही, पण परत घरी येतील का नाही, पण बायबल सांगतं इम्मॅन्युएल त्यांच्या बरोबर असल्या कारणानं त्यानं भाकर मोडली आणि त्याने त्यांचे डोळे उघडले. इम्मॅन्युएल आमच्या बरोबर असला तर आमचे बंद झालेले डोळे एका क्षणात उघडतो. आम्ही अमावस्या वाटेकडे नाही, परत देवाच्या मार्गाकडे फिरणार आहोत.
आणि प्रभू आमचं जीवन तिथं बदलणार आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. जर देव तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या जीवनाची, तुमच्या परिवाराची कधी हानी होणार नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र नामाची स्तुती करतो, कारण असा अद्भुत गौरवशाली देव आम्हाला सापडला, जो देव आम्ही मार्ग चुकून दुसरीकडे जात असताना इमॅन्युएल आम्हाला जाऊ देत नाही. इमॅन्युएल आमच्या परतीच्या वाटेवरती उभा राहतो. इमॅन्युएल आम्हाला शास्त्रातली गुपितं आणि रहस्य समजावून सांगतो. इमॅन्युएल आम्हाला वाट दाखवतो, ज्या मार्गाने तुम्ही चालला ती वाट अमावशी आहे. इमॅन्युएल आम्ही अमावस्या वाटेकडे जाताना परत एकदा आमचे डोळे उघडतो आणि यरुशलेमेकडे आम्हाला आणतो. हे सर्व समर्थ देवा, आज मी एकेका परिवाराची आठवण करत आहोत जे तुझं वचन टीव्हीच्या माध्यमातून ऐकत आहे. त्यांचे लेकरं वाट चुकून गेले असतील. कुठल्या बहिणीचा पती वाट चुकून निघून गेला असेल. कुठली बहीण चुकीच्या वाटेवरती असेल. कोणता तरुण तुझं वचन ऐकताना मार्ग भरकटलेला असेल आणि त्याची आशा संपली असेल. सगळ्यांनी त्याला टाकून दिलं असेल. परंतु मी आज तुझं वचन घोषित करत असताना या वचनानं त्या तरुणाचा मार्ग, त्या तरुणीचा मार्ग, त्या बंधूचा मार्ग, त्या बहिणीचा मार्ग बदलू दे आणि इमॅन्युएलला त्याने आपल्या बरोबर घेऊन जावं आणि खरा नाता साजरा करावा. असं हो दे माझ्या देवा. खरा नाताचा आनंद त्यांना मिळू दे. तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र नामाला महिमा मी देतो. प्रभू, खरोखर तुझं वचन अद्वितीय आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर येशूला चालण्यासाठी तू आम्हाला दिलंस, याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व आदर, सर्व गौरव तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक.